नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये प्रधानमंत्री फसल विमा योजनेसाठी कशा प्रकारे अर्ज करायचा आहे, यामध्ये मिक्स क्रॉपिंग काय आहे आणि त्यासाठी कशा प्रकारे पिकांची सिलेक्ट करून पिकांची निवड करून त्याचा जे डिफाइन रेशिओ आहे ते रेशिओ कशा प्रकारे टाकायचं आहे याची संपूर्ण माहिती घेणार आहोत। यामध्ये जे शेतकरी आहेत फक्त 1 रुपयामध्ये त्यांना पीक विमा जे आहे भरून ते प्रधानमंत्री फसल विमा योजनेचे लाभ घेऊ शकता। प्रधानमंत्री फसल विमा योजनेसाठी फक्त 1 रुपये जे तुम्हाला पेमेंट करावं लागणार आहे। 1 रुपयामध्ये तुम्ही प्रधानमंत्री फसल विमा योजनेचे सहजरित्या लाभ घेऊ शकता। तर त्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत आणि मिक्स क्रॉपिंग काय आहे हे सगळे डिटेल्स जे आहेत या व्हिडिओमध्ये दाखवले आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। जर पीक विमा भरताना काही अडचण येत असेल तर मला कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करून लगेच विचारू शकता। आणि जे यासाठी लागणारे जे पीक फेरा आहे, पीक फेरा मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देईन, तिथून तुम्ही पीक फेरा इझिली डाउनलोड करू शकता आणि ते डाउनलोड करून शेतकऱ्यांचे सही व तसेच त्यांचे डिटेल्स भरून या ठिकाणी जे तुम्ही अपलोड पण करू शकता। तर चला मित्रांनो, प्रधानमंत्री फसल विमा योजनेसाठी कशा प्रकारे अर्ज करायचा आहे याची आपण संपूर्ण माहिती घेऊया। सर्वप्रथम तुमच्या ब्राउझरमध्ये प्रधानमंत्री फसल विमा योजना टाइप करून सर्च करून घ्यायचं आहे। सर्च केल्यानंतर प्रधानमंत्री फसल विमा योजनेचा जे वेबसाईट आहे तुम्हाला यावरती क्लिक करून इंटर करायचं आहे। इंटर केल्यानंतर या ठिकाणी प्रधानमंत्री फसल विमा योजनेचा अशा प्रकारे वेबसाईट ओपन होतील। सर्वप्रथम तुम्हाला पीक विमा भरण्यासाठी किती रुपये लागणार आहेत हे तुम्हाला कॅल्क्युलेट करण्यासाठी कॅल्क्युलेटर दिलेले आहे। तर या ठिकाणी कॅल्क्युलेट या बटनावरती क्लिक करून तुम्ही सीझन वाइज किती प्रीमियम लागणार आहे किंवा किती पेमेंट करावं लागणार आहे शेतकऱ्यांना या ठिकाणी तुम्ही सीझन वाइज जे खरीफ असेल खरीफ, रब्बी असेल रब्बी या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर वर्ष या ठिकाणी 2023 चालू वर्ष तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर स्कीम जी असेल प्रधानमंत्री फसल विमा योजना या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करून तुमचा जे स्टेट असेल तुमचा स्टेट या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे। जसं की मी इतर सिलेक्ट करतो महाराष्ट्र। स्टेट सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी तुमचा जे जिल्हा असेल तुमचा जिल्हा या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर पीक या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। या ठिकाणी पिकामध्ये तुम्ही उडीद, कापूस, मूग किंवा सोयाबीन या ठिकाणी कोणतेही पीक तुम्ही सिलेक्ट करून त्याचे जे प्रीमियम आहे इझिली तुम्ही चेक करू शकता। सर्वप्रथम मी या ठिकाणी सोयाबीन सिलेक्ट करतो आणि एरियामध्ये तुम्हाला किती हेक्टर किंवा किती हेक्टरमध्ये तुम्ही पेरणी केलात या ठिकाणी हेक्टरमध्ये तुम्हाला टाकून घ्यायचं आहे। जर 1 एकरमध्ये पेरणी केलात तर या ठिकाणी 0.40 टाकायचं आहे। जर हेक्टर वाईज तुम्ही पेरणी केलात तर या ठिकाणी 2 हेक्टर किंवा 1 हेक्टर या ठिकाणी टाकून कॅल्क्युलेट या बटनावरती क्लिक करून जे प्रीमियम आहे अशा प्रकारे तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता। यामध्ये तुम्ही काही चेंजेस करू इच्छिता तर रिसेट बटनावरती क्लिक करून चेंजेस पण करू शकता किंवा वरी स्क्रॉल करून तुम्ही जे या ठिकाणी हेक्टरमध्ये चेंजेस करून इझिली कॅल्क्युलेट या बटनावरती क्लिक करून तुमचा जे प्रीमियम आहे, सम इन्शुरन्स किती आहे, फार्मर शेअर किती आहे आणि इन्शुरन्स कंपनी कोणती आहे अशा प्रकारचे जे डिटेल्स आहेत या ठिकाणी इझिली चेक करू शकता। यामध्ये पिकासाठी म्हणजे कोणत्या पिकासाठी टोटल शेतकऱ्यांना किती पेमेंट करावं लागणार आहे या ठिकाणी तुम्ही इझिली चेक करू शकता। या ठिकाणी मी सोयाबीन दाखवतोय, या ठिकाणी मी सोयाबीन सिलेक्ट केलाय म्हणून सोयाबीन या ठिकाणी दाखवत आहे। या ठिकाणी सोयाबीनसाठी किती प्रीमियम पेमेंट करावं लागणार आहे या ठिकाणी दाखवत आहे। परंतु 2023 खरीफसाठी जे आहे सरकारचा नवीन GR फक्त 1 रुपयामध्ये पीक विमा जे भरू शकता। तर त्यासाठी तुम्हाला कॅल्क्युलेटर वगैरे बघण्याची काही आवश्यकता नाही। यामध्ये तुम्हाला जर कॅल्क्युलेट करायचे असतील तर अशा प्रकारे तुम्ही जे प्रीमियम कॅल्क्युलेट करू शकता। हे कॅल्क्युलेट केल्यानंतर हे तुम्हाला कट करून घ्यायचंय। त्यानंतर या ठिकाणी CSC या बटनावरती CSC या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करून CSC लॉग इन करून घ्यायचंय। या ठिकाणी तुम्हाला पीक विमा भरण्यासाठी किंवा इन्शुरन्स भरण्यासाठी पीक विमा भरण्यासाठी तुम्हाला CSC लॉग इन वरती क्लिक करून सर्वप्रथम लॉग इन करून घ्यायचंय।
यामध्ये तुमचा स्टेट या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे। स्टेट सिलेक्ट केल्यानंतर तुमचे जे स्कीम असेल स्टेट वाइज या ठिकाणी खरीफ असेल या ठिकाणी 2023 खरीफ सीझन या ठिकाणी चेक करायचं आहे आणि जे स्कीम आहे त्या स्कीम वरती क्लिक करून तुम्हाला सबमिट या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। या ठिकाणी प्रधानमंत्री फसल बीमा योजना सिलेक्ट करून सबमिट या बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी जे तुम्हाला अशा प्रकारचं ओपन होईल। यामध्ये तुम्हाला ऍप्लिकेशन वरती जायचं आहे। ऍप्लिकेशन वरती गेल्यानंतर या ठिकाणी तुमचे जे समोर जे अशा प्रकारचे जे डिटेल्स आहेत ऑप्शन तुम्हाला 6 ऑप्शन दिले जातील। यामध्ये तुम्हाला जे ऍप्लिकेशन फॉर्म आहे यामधून तुम्ही नवीन ऍप्लिकेशन करू शकता। या ठिकाणी जे ऍप्लिकेशन फॉर्म आहे या ठिकाणाहून तुम्ही नवीन शेतकरी जे असणार आहेत जे पीक विमा भरणार आहेत या ठिकाणी जे न्यू ऍप्लिकेशन तुम्ही अर्ज या ठिकाणी करू शकता। त्यानंतर पेड ऍप्लिकेशन मध्ये जे शेतकरी पीक विमा भरलेत किंवा तुम्ही जे पीक विमा भरलात त्यांचं जे पेमेंट आहे पेमेंट केल्यानंतर पेड ऍप्लिकेशन यामध्ये येणार आहेत किंवा दिसणार आहेत। आणि अनपेड मध्ये तुम्ही पीक विमा भरलात परंतु त्याची जे पेमेंट आहे पेमेंट केला नाही तर अनपेड या ऑप्शन मध्ये तुम्हाला दिसले जातील। त्यानंतर रिव्हर्टेड मध्ये जे आहे सेम त्याच प्रकारे परंतु पेमेंट केल्यानंतर किंवा काही कारणांमुळे रिव्हर्ट होत असेल किंवा रिव्हर्स येत असेल या रिव्हर्टेड मध्ये जे तुम्हाला दाखवले जातील। त्यानंतर जे अप्रूव्ड ऍप्लिकेशन मध्ये तुम्ही नवीन अर्ज केल्यानंतर किंवा पीक विमा भरल्यानंतर त्याचे जे ऍप्लिकेशन आहे ऍप्लिकेशन अप्रूव्ह केल्यानंतर अप्रूव्ड ऍप्लिकेशन मध्ये जे तुमचे हे डिटेल्स जे या ठिकाणी दाखवले जातील अप्रूव्ड ऍप्लिकेशन मध्ये। आणि रिजेक्टेड पेड ऍप्लिकेशन मध्ये काही कारणांमुळे जर फाईल रिजेक्ट होत असेल तर या ठिकाणी रिजेक्टेड पेड ऍप्लिकेशन मध्ये दाखवले जातील। तर तुम्हाला नवीन अर्ज करण्यासाठी ऍप्लिकेशन फॉर्म यावरती क्लिक करायचंय। यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही स्कीम चेंज सुद्धा करू शकता। या ठिकाणी चेंज SSY ID यावरती तुम्हाला क्लिक करून या ठिकाणी स्कीम पण चेंज करू शकता। परंतु आपल्याला प्रधानमंत्री फसल बीमा योजनेचा लाभ घ्यायचा आहे तर त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी तेच राहू द्यायचंय। त्यानंतर यामध्ये बँक डिटेल्स मध्ये तुम्ही सर्च बाय IFSC कोड जर तुमच्याकडे IFSC कोड अवेलेबल असेल तर या ठिकाणी येस करायचंय। जर IFSC कोड नसेल तर नो करायचंय। जर येस करत असाल तर तुम्हाला IFSC कोड टाकल्यानंतर व्हेरीफाय केल्यानंतर या ठिकाणी स्टेट डिस्ट्रिक्ट बँकेचं नाव आणि ब्रांच नेम त्या ठिकाणी तुम्हाला टाकण्याची आवश्यकता नाही ऑटोमॅटिकली येतील। तुम्हाला फक्त अकाउंट नंबर टाकून 2 वेळेस चेक बँक डिटेल्स आणि कंटिन्यू या ऑप्शनचा वापर करावा लागणार आहे। जर तुम्ही IFSC कोड तुमच्याकडे नसेल जर तुम्हाला IFSC कोड माहित नसेल तर या ठिकाणी तुम्हाला सर्व जे डिटेल्स तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे स्वतः। या ठिकाणी स्टेट डिस्ट्रिक्ट आणि बँकेचे नाव त्यानंतर तुमचा जे ब्रांच असेल बँकेचा त्या ठिकाणी तुम्हाला मॅन्युअली सिलेक्ट करावं लागणार आहे। या ठिकाणी अकाउंट टाइप कोणता आहे त्यानंतर अकाउंट नंबर तुम्हाला सेव्हिंग अकाउंट नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे। त्यानंतर कन्फर्म अकाउंट नंबर मध्ये सेम रिपीट तुम्हाला अकाउंट नंबर टाकून चेक बँक डिटेल्स अँड कंटिन्यू या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। तर सर्वप्रथम आपल्याकडे IFSC कोड असल्यामुळे मी सर्च बाय IFSC कोड यावरती यस वरती क्लिक करतो आणि या ठिकाणी IFSC कोड टाकून व्हेरीफाय या बटनावरती क्लिक करायचं आहे। व्हेरीफाय या बटनावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा व्हेरीफाईड होईल। यामध्ये तुमचे जे ब्रांच डिटेल्स सगळे बँकिंगचे जे डिटेल्स असणार आहेत या ठिकाणी तुम्हाला टाकण्याची आवश्यकता नाही अशा प्रकारे येतील। यामध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त तुमचे जे बँकेचे अकाउंट नंबर आहे अकाउंट नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि कन्फर्म सेव्हिंग अकाउंट नंबर मध्ये सेम रिपीट तुम्हाला तेच अकाउंट नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचा आहे। अकाउंट नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी चेक बँक डिटेल्स आणि कंटिन्यू या ऑप्शनचा यूज करून तुम्हाला समोर जायचं आहे। या ठिकाणी अकाउंट नंबर टाकल्यानंतर चेक बँक डिटेल्स यावरती क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर जे अशा प्रकारचा एक नवीन पेज ओपन होईल। यामध्ये तुम्हाला
फार्मर डिटेल्स भरायचे आहेत, तर फार्मर डिटेल्स भरताना तुम्हाला या सेकंड फार्मर डिटेल्स भरताना तुमचे जे शेतकरी असणार आहेत फार्मर डिटेल्समध्ये जे पासबुकवरती नाव असेल सेम एक्झॅक्ट नाव या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. ॲज पर द पासबुक, जसं पासबुकवर नाव असेल तेच नाव तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचंय. जर तुम्ही या ठिकाणी आधारवरती जे नाव असेल ते तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचंय. जर काही चेंजेस किंवा तुम्ही जर टाकत असाल तर या ठिकाणी व्हेरीफाय होणार नाहीये आणि तुम्ही समोर पण जाणार नाहीये. त्यानंतर ॲज पर आधार कार्डवर जसं आहे त्याचं नाव टाकल्यानंतर तुम्हाला आधार नंबर जे आहे तुमचा आधार नंबर किंवा EID नंबर जे असेल या ठिकाणी तुम्हाला टाकून व्हेरीफाय या ऑप्शनवरती क्लिक करायचंय आणि रिलेशनमध्ये तुम्हाला सन ऑफ, डॉटर ऑफ किंवा या ठिकाणी जे असेल ते तुम्हाला सिलेक्ट करून रिलेटिव्ह नेममध्ये या ठिकाणी तुमचे रिलेटिव्ह नेम या ठिकाणी टाकायचंय, मोबाईल नंबर टाकायचंय, एज टाकून जेंडर, कॅटेगरी टाकायचंय. त्यानंतर फार्मर कॅटेगरीमध्ये ओनर असेल तर या ठिकाणी ओनर सिलेक्ट करायचंय किंवा तुम्ही दुसऱ्यांची शेती घेऊन जर करत असताना भाडे तत्वावरती या ठिकाणी तुम्ही दुसरे पण सिलेक्ट करू शकता. या ठिकाणी मी ओनर सिलेक्ट करतो. स्मॉल असेल फार्मर, जर 2.5 हेक्टरच्या खाली असेल तर स्मॉल सिलेक्ट करायचंय. त्यानंतर या ठिकाणी रेजिडेन्शियल डिटेल्समध्ये रेजिडेन्शियल ॲड्रेसमध्ये तुम्हाला जे शेतकरी असणार आहेत त्यांचं जे डिटेल्स आहेत, त्यांचे जे अर्ज आहेत, ॲड्रेस कोणत्या ठिकाणी ते राहतात ते या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण भरून घ्यायचंय. तर त्यासाठी तुम्हाला सब डिस्ट्रिक्ट, तालुका, गाव, पिनकोड आणि ॲड्रेसमध्ये जे तुम्ही टाकू शकता. त्यानंतर जे नॉमिनी डिटेल्स आहेत, नॉमिनी डिटेल्स तुम्ही डिक्लेअर नॉमिनी लेटर या ऑप्शनचा यूज करून पण सेव्ह अँड कंटिन्यू करू शकता किंवा नॉमिनीचे नाव, वय आणि रिलेशन काय आहे आणि ॲड्रेस काय आहे त्यांचं हे पण डिटेल्स तुम्ही टाकून सेव्ह अँड कंटिन्यू करू शकता. रिलेशन जे आहे तुम्ही सन आहे, डॉटर आहे, जे आहेत ते रिलेशन तुम्हाला इथं टाकून नॉमिनीचे या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण डिटेल्स सेव्ह अँड कंटिन्यू करू शकता. सर्वप्रथम तुम्हाला जे डिटेल्स या ठिकाणी भरून घ्यायचे आहेत यामध्ये तुम्हाला ॲज पर द पासबुक या ठिकाणी अशा प्रकारे तुम्हाला नाव टाकून घ्यायचंय. पासबुकवरती जसं आहे त्याचंच नाव या ठिकाणी टाकून घ्यायचंय. त्यानंतर सेम ॲज पर द आधार कार्डवरती जशा प्रकारे नाव दाखवतंय तेच नाव तुम्हाला इथं टाकून आधार नंबर टाकून व्हेरीफाय वरती तुम्हाला क्लिक करायचंय. जर व्हेरीफायचा अशा प्रकारचा सिम्बॉल येत नसेल तर तुम्ही नावात किंवा आधार नंबर मध्ये काहीतरी चूक करत असाल हे तुम्हाला समजून एक्झॅक्ट नाव आणि एक्झॅक्ट आधार नंबर तुम्हाला इथं टाकून घ्यायचंय. त्यानंतर रिलेशन टाईप आणि रिलेटिव्ह नेम या ठिकाणी टाकून घ्यायचंय अशा प्रकारे आणि मोबाईल नंबर सेम एक्झॅक्टली तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचंय. जे मोबाईल नंबर शेतकरी वापरतात त्यांच्यावरती एक SMS दिला जाईल. SMS पाठवले जातील जेव्हा तुम्ही पीक विमा भरल्यानंतर एक SMS जाईल त्यांच्या मोबाईलवरती. ह्याच मोबाईल नंबरवरती तुम्हाला या ठिकाणी मोबाईल नंबर त्यांचं टाकायचंय. त्यानंतर त्यांचं वय या ठिकाणी टाकून जेंडर हे सगळे डिटेल्स तुम्हाला इथं भरून घ्यायचे आहेत किंवा सिलेक्ट करायचे आहेत. त्यानंतर वरी स्क्रॉल करून रेजिडेन्शियल ॲड्रेसमध्ये जसं की सांगितल्याप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी सगळे डिटेल्स तुम्हाला इथं सिलेक्ट करायचे आहेत. जसं की तालुका आणि गाव आणि पिनकोड हे जे डिटेल्स आहेत तुम्हाला एक्झॅक्टली टाकून घ्यायचे आहेत. जे शेतकरी राहतात त्यांचं रेजिडेन्शियल ॲड्रेस जे आहे इथं टाकून घ्यायचंय. हे सगळे डिटेल्स भरल्यानंतर जर तुम्ही नॉमिनी डिटेल्स भरू इच्छिता तर या ठिकाणी नॉमिनी डिटेल्समध्ये तुम्हाला त्यांचं नाव, त्यांचं वय आणि रिलेशन या ठिकाणी टाकून ॲड्रेस या ठिकाणी टाकून घ्यायचंय. त्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू या पर्यायावरती क्लिक करायचंय. जसं आपण सेव्ह अँड कंटिन्यू या पर्यायावरती क्लिक कराल या ठिकाणी तुम्हाला जे क्रॉप डिटेल्स आहेत, क्रॉप डिटेल्समध्ये तुम्हाला तुमची जे शेत जमीन आहे ते कोणत्या एरियामध्ये आहे हे तुम्हाला इथं संपूर्ण जे डिटेल्स आहेत त्या ठिकाणी तुम्हाला टाकावे लागणार आहेत किंवा जे भरावे लागणार आहेत. यामध्ये तुमची शेतजमीन ज्या ठिकाणी आहे त्यातले स्टेट, डिस्ट्रिक्ट आणि तालुका जे असेल त्या एरियाची आणि रेव्हेन्यू सर्कल, ग्रामपंचायत,
विलेज हे सगळे डिटेल्स टाकून मिक्स क्रॉपिंग किंवा जे तुम्ही पीक विमा भरणार आहात त्या ठिकाणी तुम्ही टाकून ऍड क्रॉप करून या ठिकाणी पीक विमा भरू शकता। यामध्ये जसं की मी सर्वप्रथम जे क्रॉपचा जे ऍड्रेस आहे म्हणजे टोटल कोणत्या एरियामध्ये मोडणार आहे ते सर्वप्रथम या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचंय। त्यानंतर ग्रामपंचायत, त्यानंतर विलेज, हे सगळे डिटेल्स टाकल्यानंतर मिक्स क्रॉपिंगचा जे ऑप्शन आहे, मिक्स क्रॉपिंग तेव्हाच यूज करतात जेव्हा एकाच शेतामध्ये एकापेक्षा जास्त जर पीक घेत असाल आणि त्यांचं जे पीक विमा तुम्ही भरत असाल तेव्हाच तुम्ही मिक्स क्रॉपिंगचा ऑप्शन जे यूज करू शकता। यामध्ये मिक्स क्रॉपिंग मध्ये जर समजा एकाच शेतामध्ये सोयाबीन, उडीद किंवा असे जे बहुपीक तुम्ही घेत असाल, जसे की समजा सोयाबीन घेतात आणि त्याचप्रमाणे तुम्हाला उडीद किंवा कापूस पण घ्यायचे, तर तुम्ही त्यांचा पीक विमा काढणार आहात किंवा भरणार आहात त्या ठिकाणी तुम्हाला पिकं सिलेक्ट करायचे आहेत। जेवढे पिकं तुमच्या शेतात असतील या ठिकाणी सोईंग डेट, पेरणीचा दिनांक या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचंय। त्यानंतर जे डिफाईन रेशिओ आहे त्या डिफाईन रेशिओ मध्ये टोटल तुमच्या एरिया म्हणजे टोटल तुमच्या शेतामध्ये किती % सोयाबीन आहे आणि किती % कॉटन किंवा अदर जे पीक तुम्ही घेणार आहात ते आहे, त्या ठिकाणी तुम्हाला रेशिओ वाईज या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचंय। ह्याचं रेशिओ या ठिकाणी तुम्ही जे या ठिकाणी टाकून सर्वे नंबर म्हणजेच गट नंबर टाकून घ्यायचंय आणि त्या ठिकाणी खाता नंबर टाकून व्हेरीफाय पण या ठिकाणी करू शकता। जर समजा जर तुम्हाला तिसरं पीक पण तुम्ही या ठिकाणी किंवा घेणार आहात किंवा पीक विमा भरणार आहात, त्या ठिकाणी पीक विमासाठी तुम्ही तिसरं पीक पण मिक्स क्रॉपिंग मध्ये ऍड करू शकता। तर त्यासाठी तुम्हाला त्याच वरती तुम्हाला डबल क्लिक करायचंय। तुम्ही तिसरं पीक पण अशा प्रकारे सिलेक्ट करून त्याची जी रेशिओ आहे, रेशिओ या ठिकाणी तुम्हाला पुन्हा सिलेक्ट करायचे किंवा रेशिओ जे तुम्हाला इथं टाकून घ्यायचंय। रेशिओ जे आहे मिक्स क्रॉपिंगचा जे यूज आहे, जेव्हा तुम्ही एकापेक्षा जास्त पिकांचा जे पेरणी केलात आणि त्यांचा पीक विमा भरणार आहात तेव्हाच तुम्ही मिक्स क्रॉपिंगचा यूज करू शकता आणि व्हेरीफाय करून ऍड क्रॉप करू शकता। जर तुम्ही एकच पीक घेत असाल तर तुम्हाला मिक्स क्रॉपिंग करायची आवश्यकता नाही। फक्त तुम्हाला या ठिकाणी तुमचं जे पीक असेल क्रॉप यामध्ये तुम्हाला सिलेक्ट करायचे। या ठिकाणी मी जसं की सोयाबीन सिलेक्ट करतो आणि सोईंग डेट मध्ये तुम्ही कधी पेरणी केलात, समजा मी सोयाबीन सिलेक्ट करतो तर सोयाबीन मी कधी पेरणी केलो मी शेतामध्ये त्यातली दिनांक तुम्हाला इथं टाकून घ्यायचे। त्यानंतर ओनरशिप मध्ये जर स्वतःच असेल तर या ठिकाणी ओनर सिलेक्ट करायचंय। त्यानंतर सर्वे नंबर मध्ये गट नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचंय आणि खाता नंबर जे असणार आहे तुमच्या सातबाऱ्यावरती दिसले जातील ते खाता नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकून व्हेरीफाय या बटनावरती क्लिक करायचंय। जसं आपण व्हेरीफाय या बटनावरती क्लिक कराल तुमचं नाव, टोटल किती एरिया आहे हे तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यायचंय। त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सबमिट या ऑप्शनचा यूज करून सबमिट करून घ्यायचंय किंवा कन्फर्म करून घ्यायचंय। या ठिकाणी फार्मरचे नाव, गट नंबर आणि खाता नंबर आणि एरिया तपासल्यानंतर सबमिट यावरती क्लिक करायचंय। सबमिट यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी ऍड क्रॉप और सर्वे नंबर फॉर इन्शुरन्स यावरती तुम्हाला क्लिक करायचंय। यावरती क्लिक केल्यानंतर तुमचे जे डिटेल्स आहेत खाली अशा प्रकारे दाखवले जातील। यामध्ये तुम्हाला फार्मरचे नाव, शेतकऱ्यांचे नाव, त्यांचं एरिया, गट नंबर, खाता नंबर हे डिटेल्स तुम्हाला दाखवले जातील आणि या ठिकाणी जे प्रिव्हियसली म्हणजे गेल्या वर्षी तुम्ही जे अप्लाय केलात म्हणजे पीक विमा भरलात याचे या ठिकाणी क्लिक हेअर टू फिल या ऑप्शनचा यूज करून पण या ठिकाणी ऍड करू शकता। अशा प्रकारे तुम्ही क्रॉप डिटेल्स ऍड केल्यानंतर किंवा सातबाराचे जे डिटेल्स आहेत त्या ठिकाणी ऍड केल्यानंतर जे लास्ट स्टेप आहे तुमचा ऍप्लिकेशन डॉक्युमेंट्सचा, ऍप्लिकेशन डॉक्युमेंट्स मध्ये तुम्हाला पासबुक, सातबारा आणि होल्डिंग आणि पीक फेरा स्वयं घोषणा पत्र हे जे तुम्हाला इथं अपलोड करायचे आहेत।
यामध्ये तुम्हाला पासबुक आणि या ठिकाणी लँड रेकॉर्ड मध्ये 7/12 आणि या ठिकाणी सोईंग सर्टिफिकेट मध्ये पीक पेरा आणि या ठिकाणी तुम्ही जर पीक किंवा शेत जे आहे तुम्ही दुसऱ्यांची शेती जर करत असतील या ठिकाणी भाडेतत्वावरती तुम्ही या ठिकाणी तिसरा जे चौथा ऑप्शन आहे यावरती तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करू शकता। यामध्ये पासबुकचा जे ऑप्शन आहे चूज फाईल वरती क्लिक करून या ठिकाणी पासबुक अपलोड करून घ्यायचे। पासबुक अपलोड केल्यानंतर तुम्हाला जे सेकंड ऑप्शन आहे अपलोड युअर लँड रेकॉर्ड यामध्ये तुम्हाला 7/12 आणि होल्डिंग जे आहेत दोन्ही मर्ज करून तुम्हाला अपलोड करायचे आहेत। या ठिकाणी ओपन वरती सिलेक्ट करून या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचे। त्यानंतर सोईंग सर्टिफिकेट मध्ये तुम्हाला तुमचं जे पीक पेरा आहे स्वयं घोषणा प्रमाणपत्र जे तुम्हाला या ठिकाणी अशा प्रकारे तुम्हाला भरून घ्यायचे। यामध्ये पीक पेराबाबत स्वयं घोषणापत्र यामध्ये त्यांचं नाव, त्यांचं सिग्नेचर, मोबाईल नंबर हे सगळे डिटेल्स तुम्हाला टाकून घ्यायचे आहेत। टाकून स्कॅन करून तुम्हाला या ठिकाणी अपलोड या बटनावरती क्लिक करून घ्यायचे। तर त्याचे जे आहेत 500 KB च्या आत असणे आवश्यक आहे। त्याची साईज या ठिकाणी अशा प्रकारे अपलोड करून घ्यायचे। तर अपलोड या बटनावरती तुम्हाला क्लिक करावं लागणार आहे। या ठिकाणी व्हेरीफायचा सिम्बॉल दाखवले जातील। असे एक एक करून तुम्हाला अपलोड या पर्यायावरती क्लिक करून अपलोड करून घ्यायचे आहेत एक एक डॉक्युमेंट। अपलोड केल्यानंतर जर तुमच्याकडे भाडेतत्वावरती घेतलेले हे असतील जमीन असतील तर या ठिकाणी तुम्ही सर्टिफिकेट जे इथून पण अपलोड करू शकता। या ठिकाणी ओनरचा असल्यामुळे या ठिकाणी अपलोड करण्याची काही आवश्यकता नाही। त्याची बघण्यासाठी त्या डॉक्युमेंट वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे डॉक्युमेंट दिसले जातील। यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर प्रिव्ह्यू या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचंय। या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमचे जे तुम्ही आतापर्यंत जे फॉर्म भरलात या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारे दाखवले जातील जे तर तुम्हाला इथं चेक करून घ्यायचे। जर काही चूक होत असतील तर तुम्ही एडिट या ऑप्शनचा यूज करून एडिट करू शकता। तर तुम्हाला हे सगळे डिटेल्स चेक केल्यानंतर सबमिट या बटनावरती क्लिक करायचंय। सबमिट या बटनावरती क्लिक केल्यानंतर यामध्ये फार्मर शेअर जे 1 रुपयामध्ये तुम्हाला पीक विमा भरणार आहात तुम्ही तर पीक विमासाठी तुम्हाला 1 रुपये भरावा लागणार आहे। तर या ठिकाणी 1 रुपयाचं जे आहे तुम्हाला पेमेंट करून घ्यायचे। तर त्या अगोदर तुम्हाला अकाउंट नंबर जे असेल अकाउंट नंबर या ठिकाणी तुम्हाला तपासून घ्यायचे। अकाउंट नंबर तपासल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी मेक पेमेंट वरती क्लिक करून पेमेंट करू शकता किंवा पेमेंट लेटर यावरती पण क्लिक करून तुम्ही नंतरून पण पेमेंट करू शकता। मी या ठिकाणी मेक पेमेंटचा ऑप्शनचा यूज करून पेमेंट करू टाकतो। यामध्ये बघा तुम्ही नंबर दिल्यानंतर अशा प्रकारचे जे SMS आहे अशा प्रकारचा SMS तुमच्या मोबाईल वरती जे पाठवले जातील। या ठिकाणी मी मेक पेमेंट करतो आणि या ठिकाणी 1 रुपयाचा जे आहे प्रधानमंत्री फसल बीमा योजनेसाठी 1 रुपयाचा या ठिकाणी पेमेंट करून घ्यायचंय आणि वॉलेट पिन या ठिकाणी टाकून पेमेंट केल्यानंतर त्याची जे रिसिप्ट आहे त्यांना द्यावी लागणार आहे। तर या ठिकाणी जसं आपण पेमेंट करून घ्याल पेमेंट करून घेतल्यानंतर तुमच्या समोर जे एक आयडी त्या ऍप्लिकेशन आयडी जनरेट होईल। याला प्रिंट या ऑप्शनचा यूज करून तुम्ही प्रिंट करून शेतकऱ्यांना देऊ शकता। या ठिकाणी प्रिंट रिसिप्टचा जे ऑप्शन आहे याचा वापर करून तुम्ही याचा जे रिसिप्ट आहे याचा जे स्लिप आहे तुम्ही शेतकऱ्यांना देऊ शकता। यामध्ये टोटल प्रीमियम पेड किती रुपये पेड केलात आणि कोणते डॉक्युमेंट अपलोड केलात या ठिकाणी पण इझिली तुम्ही चेक करू शकता। आणि या ठिकाणी जे डिटेल्स आहेत तुम्ही चेक केल्यानंतर प्रिंट रिसिप्ट यावरती क्लिक करून जे रिसिप्ट निघणार आहे रिसिप्ट तुम्ही देऊ शकता। आणि जर प्रिंट रिसिप्ट काम करत नसतील वर्क करत नसतील तर तुम्ही कंट्रोल P या ऑप्शनचा यूज करून Ctrl+P वरती क्लिक करून तुम्हाला या ठिकाणी त्याचं जे प्रिंट आउट आहे शेतकऱ्यांना देऊन टाकायचे। तुम्हाला सर्व डॉक्युमेंट द्यायची काही आवश्यकता नाहीये। त्याचा जे फ्रंट जे आहे फ्रंट पेज जे आहे फर्स्ट पेज त्या ठिकाणी तुम्ही याचे जे प्रिंट आउट आहे
तुम्हाला शेतकऱ्यांना द्यायचंय। मी या ठिकाणी PDF सेव्ह करून घेतो। अशा प्रकारे तुम्हाला जे CSC तर्फे प्रधानमंत्री पीक विमा जे 1 रुपये मध्ये भरू शकता। या ठिकाणी याला कट करतो। यामध्ये जे गो टू ऍप्लिकेशन यावरती क्लिक करायचंय आणि जे हे ऍप्लिकेशन आहे तुम्ही जे भरलात ऍप्लिकेशन फॉर्म मधून अर्ज केलात आणि त्याची पेमेंट केल्यानंतर पेड ऍप्लिकेशन वरती तुम्हाला अशा प्रकारे दाखवले जातील। आता तुम्ही पेमेंट केल्यामुळे पेड ऍप्लिकेशन वरती येईल। जर तुम्ही रिसिप्ट विसरलात शेतकऱ्यांना देणं तर या ठिकाणी त्याला सिलेक्ट करून त्या आयडीला सिलेक्ट करून तुम्ही प्रिंट रिसिप्ट वरती क्लिक करून ह्याची जे प्रिंट आहे तुम्ही शेतकऱ्यांना या ठिकाणी पण देऊ शकता। अशा प्रकारे जे आहे 2023 खरीप जे पीक विमा आहे ते 1 रुपये मध्ये भरून तुम्ही इझिली प्रधानमंत्री फसल बीमा योजनेचा लाभ घेऊ शकता। जर प्रधानमंत्री फसल बीमा योजनेचा लाभ घेते वेळेस किंवा अर्ज करते वेळेस किंवा कोणत्याही प्रकारची जे काही अडचण येत असेल तर मला कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करून विचारू शकता। आशा करतो मित्रांनो तुम्हाला हे व्हिडिओ आवडले असेल आणि यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला प्लीज कमेंट करून विचारा। धन्यवाद मित्रांनो।